ऐतिहासिक शनिवार वाडा आता दत्तक देण्यात येणार आहे। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे। पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 5 ऐतिहासिक वारसा स्थळ आता दत्तक घेता येतील। पुणे जिल्ह्यातील 5 वारसा स्थळ दत्तक घेता येणार। शनिवार वाडा, आगा खान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी। शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू। 18व्या शतकामध्ये हा वाडा पेशवे यांचे निवासस्थान आणि कार्यालय होता। भारत सरकारनं शनिवार वाड्याला 17 जून 1991 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं होतं। शनिवार वाड्यात 5 मोठे दरवाजे आणि 9 बुरुज आहेत। आगा खान पॅलेस वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाहांनी 1892 ला सुरू केली। 1897 मध्ये या वास्तूचं बांधकाम पूर्ण झालं। 1942 ते 1944च्या काळात महात्मा गांधी या वास्तूमध्ये वास्तव्यास होते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे महत्त्वाचं ठिकाण। आगा खान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधींच्या वस्तू आणि छायाचित्र देखील ठेवलेली आहेत। पाताळेश्वर लेणी, ज्याला पांचालेश्वर मंदिर किंवा भांबुर्डे पांडव गुंफा मंदिर असं देखील संबोधलं जातं। 18व्या शतकातील खडक कापलेले हिंदू मंदिर राष्ट्रकूट काळातील आहे। शिवाला समर्पित हे एक उल्लेखनीय गोलाकार नंदी मंडप आणि एक मोठा खांब असलेला मंडप आहे। लोहगड किल्ला हा अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे। 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसर जिंकून घेतला। त्याचवेळी लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला। 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला। मात्र पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा जिंकला। कार्ला लेणी आणि भाजे लेणी लोणावळ्याजवळच्या कार्ल्यातील प्राचीन बौद्ध भारतीय दगडी लेण्यांचं एक संकुल। भाजा लेणी, पाटण बौद्ध लेणी, बेडसे लेणी आणि नाशिक लेणी या परिसरातील इतर लेणी आहेत। इसवी सन पूर्व 2रं शतक ते 5वं शतक या कालावधीत ही मंदिरं विकसित झाली।